सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्तारात। साधू संतांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपावरून हिंदू समाजात संतापाची भावना असल्याचे सांगत संबंधितांना मर्यादेत राहण्याचा इशारा देण्यात आला। साधू संतांवर खालच्या स्तरावर टीका सहन केली जाणार नाही असा इशाराही देण्यात आला। एक आमची अतिशय जुनी अशी शैक्षणिक संस्था आहे आणि सगळ्या आजी माजी विद्यार्थी आणि देणगीदार लोकांनी एकत्र येऊन मुंबईपासून सिंधुदुर्गापर्यंत या संस्थेला चालवलं, वाढवलं आणि सक्षम केलं। आता पुढची वाटचाल ही अजून प्रभावी व्हावी या दृष्टिकोनातून काही अपेक्षा माझ्याकडून, जिल्हा परिषद सदस्य आमचे संदेश सावंतजी आणि आमच्या सगळ्याच अन्य सहकाऱ्यांकडून यांनी अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत। या शाळेचे गेल्या 12 वर्षापासून 100% निकाल लागतोय आणि म्हणून ह्यालाच अजून ताकद देणं, ह्यांना अजून त्यांच्या पतसंख्या वाढवण्यामध्ये मदत करणं, सहकार्य करणं आणि निधी अभावी कुठल्याही या शाळेची वाढ थांबता कामा नये या दृष्टिकोनातून सगळी ताकद त्यांच्या मागे उभी करण्याची जबाबदारी माझी आहे। ही 6 संदेश देण्याच्या दृष्टिकोनातून आज इथे आलो। सर, राजकीय प्रश्न आहे। शरद पवार गटाचे प्रवक्ते आहेत विकास लवांडे यांच्यावरती संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकार्याने शाहिद केल्याचा आरोप त्यांनी आज केला। कारण का त्या लवांडेने आमच्या साधू संतांबद्दल, आमच्या हिंदू धर्माच्या महाराजांबद्दल जे काय अपशब्द वापरले त्या दृष्टिकोनातून हिंदू समाजामध्ये हा राग, ही चीड निर्माण होणं साजेशी आहे। मग लवांड्यांनी आपलं थोबाड थोडं बंद केलं असतं। आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये राहूनच अगर आमच्या साधू संतांवर अगर अशा पद्धतीने कोण खालच्या दर्जाची टीका करण्याची हिंमत होत असेल तर असे कार्यक्रम अपेक्षितच आहेत। शेवटी हिंदुत्वादी विचाराचे आम्ही सगळेजण लोक आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस, बीजेपी, शिवसेना हे नंतर, मुळात आम्ही हिंदू आहोत आणि हिंदू असताना आमच्या धर्माला वाढवण्यासाठी धर्माचे आशीर्वाद देणारे जे आमचे धर्मगुरू आहेत त्यांच्या बाबतीमध्ये कोणीही अगर अपशब्द वापरत असेल तर हा ये तो सिर्फ झाकी है, पुरा पिक्चर बाकी है, एवढं लक्षात ठेवावं आणि अवकाशीत राहावं। सर, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर जे आहेत त्यांनी असे विधान केलंय की हिंदू समाजातील परिवाराने एक नाही तर 5-5 मुलांना जन्माला घालावं आणि त्यातलं एक संन्याशाला घालावं। चुकीची गोष्ट नाही, कारण का शेवटी आपल्या हिंदू राष्ट्राला भक्कम करण्यासाठी जे काही मार्गदर्शन आमच्या हे साधू संत आम्हाला देतात ते मार्गदर्शन सकारात्मक पद्धतीने घेऊन आपला हिंदू राष्ट्र हा अजून भक्कम कसा होईल त्या दृष्टिकोनातून सगळ्या जणांनी विचार करावा। सर, राज्यात अल्पवयीन मुलींच्या अत्याचार प्रकार सध्या वाढलेले आहेत। आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारच्या अंतर्गत हे जे काही केसेस ज्या होत आहेत त्याला 100% त्याला आमच्या ह्या लहान मुलींवर जे काही अत्याचार, जे काही हे होत आहेत त्याला नियंत्रणात कसं आणणं यासाठी देवेंद्र फडणवीसजी गृहमंत्री म्हणून, मुख्यमंत्री म्हणून 100% सगळ्या बाजूनी त्यांनी तयारी केलेली आहे। आपल्याला येणारे जे दिसणारे जे आकडे आहेत, येणाऱ्या काळात आपल्याला कुठेच या बाबतीमध्ये उपचार पण करायला लागणार नाही। एवढं सुरक्षिततेची भावना आमच्या महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वात सगळ्या माता भगिनींसाठी निश्चित पद्धतीने तयार होईल। आज हिंदू संमेलन आहे आणि त्याला पुरंदरात तुम्हाला निमंत्रण दिलं। शेवटी राज्यामध्ये, देशामध्ये होणारे राष्ट्रीय स्वयंसंघाच्या जन्मशताब्दीच्या वर्षाच्या निमित्ताने गावागावात, वस्तींमध्ये, जिल्ह्यानिहाय हे हिंदू संमेलन सगळीकडेच आयोजित केलेले आहेत आणि तिथे हिंदू समाजाशी संवाद साधण्यासाठी मला आज बोलवलेलं आहे। हिंदू समाजाला एकत्र आणणं आणि राष्ट्रीय स्वयंसंघाचा जो काही राष्ट्र निर्माण आणि ते व्यक्ती निर्माणचा जो प्रवास आहे त्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त माहिती देणं हेच या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी मी संध्याकाळी वेळेत त्या कार्यक्रमाला पोहोचणार आहे। सर 10वी-12वीच्या परीक्षेत सातत्याने सिंधुदुर्ग विभाग आणि कोकण विभाग पुढे येत आहे, पण त्यानंतर मात्र काही विशेष प्रयत्न करायला जसं आपल्याला वाटतंय काही नक्की करायला लागतील
आणि म्हणूनच जसं मी माझ्या आताच्या भाषणामध्ये सांगितलं, आमचे हे मुलं मुली विद्यार्थी म्हणून जेव्हा 10वी आणि 12वी मध्ये 100% निकाल आणतात, 95-98% जेव्हा निकाल आणतात, तेव्हा त्यांना आमच्याच कोकणाच्या भूमीमध्ये, आमच्याच सिंधुदुर्गामध्ये राहून त्यांचं करिअर कसं घडवू शकतो या दृष्टिकोनातून आम्ही आज लोकप्रतिनिधी म्हणून, सरकारचे प्रतिनिधी म्हणून आम्ही काम करतोय. असंख्य महत्वाचे प्रकल्प, असंख्य सुविधा ज्याच्यामुळे मुंबई, पुणे, गोवा, अन्य राज्यांमध्ये जिथे जिथे हे नोकऱ्यांना जातात त्यापेक्षा सिंधुदुर्गामध्ये त्यांच्यासाठी पोषक वातावरण असावं या दृष्टिकोनातून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वाटचाल करतोय. अवकाळी सध्या पाऊस पडतो आणि मोठ्या प्रमाणात वादळी वारे आहेत, त्यामुळे आंबा, काजू, कोकम असे केळी बागायतीचं मोठं नुकसान झालं. बघा, ह्या वर्षी जे वातावरणामध्ये होणारे बदल, उदाहरण एल निनो इफेक्ट ह्या वर्षी अपेक्षित आहे, त्याच पद्धतीचे निर्देश आणि काही संदेश आमच्या प्रशासनापर्यंत आलेले आहेत. आणि म्हणून वातावरणामध्ये होणारे बदल ह्याच्यावर तर आमचं कंट्रोल नाही, पण लोकांचं कमीतलं कमी नुकसान व्हावं, लोकांना गैरसोय होऊ नये या दृष्टिकोनातून प्रशासन म्हणून आम्ही सज्ज आहोत. थँक्यू सर. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.